कोल्हापूर कोर्टाच्या आवारामध्ये प्रशांत कोरटकरला चप्पल दाखवण्याचा प्रयत्न झाला आणि त्या संदर्भात एका शिवप्रेमीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे। आपण पाहिलं की जसं समजलं की प्रशांत कोरटकरला आज न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे आणि त्याच वेळी अनेक शिवप्रेमी आणि समर्थक कोल्हापूर कारागृहाच्या बाहेर एकवटलेले पाहायला मिळाले। त्यांचा संताप उसळलेला होता। हातामध्ये चप्पल घेऊन कोरटकरला आमच्या हवाली करा, आम्ही त्याला दाखवतो असं त्यांचं म्हणणं होतं। मात्र त्याच दरम्यान एका शिवप्रेमीला, संतप्त झालेल्या शिवप्रेमीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि प्रशांत कोरटकरला मागच्या दाराने न्यायालयात नेण्यात आल्यानं शिवप्रेमींनी आणखी गोंधळ घातला। आणि या संदर्भात अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत आहेत। शेखर, आपण पाहतोय प्रशांत कोरटकर तिथे येणार असं कळल्यावर कोल्हापूरमध्ये जे शिवप्रेमी आहेत त्यांचा एकच संताप उसळलेला होता आणि आपण एकच गोंधळ तो सगळा पाहिला। मात्र आता किती शिवप्रेमींना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि तिथलं आता एकूणच वातावरण नेमकं कसं आहे? श्रद्धा, बरोबर आहे। कोल्हापुरातल्या काही ठिकाणी आपण बघितलं तर शिवभक्तांनी त्या संदर्भात कोरटकरला निषेध व्यक्त करण्यासाठी त्या ठिकाणी खरं तर पोलीस ठाण्याच्या आवारात देखील पाहायला मिळाले आणि आत्ता देखील आपण बघितलं तर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारातच असणाऱ्या एकाला पोलिसांनी जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे। त्या ठिकाणी चप्पल घेऊन, खरं तर कोल्हापूर चप्पल घेऊन त्या ठिकाणी हा एक शिवभक्त आला होता आणि त्यालाच पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। आपण आमच्या हवाली जे आहे ते या कोरटकरला करावं आणि आम्ही त्याला कोल्हापुरी पद्धतीचा समाचार घेऊ अशा पद्धतीचं ह्या शिवभक्ताचं म्हणणं होतं आणि त्यालाच पोलिसांनी जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे। आणि आता देखील आपण ही सगळी दृश्य पाहतोय। याच न्यायालयाच्या मागच्या दरवाजातून आता कोरटकर याला आणण्यात येणार आहे। ज्या पद्धतीनं जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील मागच्या दरवाजावरून ज्या पद्धतीनं कोरटकरला बाहेर काढून याच न्यायालयामध्ये आणण्यात आलं होतं, त्याच पद्धतीनं आता न्यायालयाच्या या मागच्या बाजूनं कोरटकरला आता बाहेर काढण्यात येणार आहे। त्या ठिकाणी सुनावणी नेमका निकाल काय येतो हे पाहणं गरजेचं आहे, कारण पोलिसांनी 7 दिवसांची पोलिसांची कोठडी जी आहे ती मागितलेली आहे। त्यावरती काय न्यायालय निकाल देणार हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र ही सगळी दृश्य आपण पाहतोय ज्या शिवभक्तांना याच न्यायालयाच्या आवारामध्ये पायतान घेऊन खरं तर कोरटकरला आमच्या हवाली करा, आम्ही त्याचा समाचार घेऊ अशा पद्धतीचं म्हणणं होतं त्याचं आणि त्यालाच पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आता ही सगळी लगबग कोरटकरला सुनावणीनंतर बाहेर काढण्यासाठीची ही सगळी पोलिसांची परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी पोलिसांचा हा तगडा बंदोबस्त आणि अपडेट घेत राहू। धन्यवाद शेखर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।